जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर गौतमला बाहेर भेटायला आसावरी आलेली आहे आणि आसावरी आणि गौतमला आता नको त्या अवस्थेत पमा बघणार आहे. पमाने बघितल्यानंतर पमा नेमकं काय करते तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो की आता गौतमने सांगितलेलं असतं, गौतमने आसावरीला म्हटलेलं असतं की तू प्लीज मला भेटायला ये. त्यातच आता घरात कोणीही नसतं, कारण पमा आणि त्यासोबत उमा या दोघीही जणी शॉपिंगसाठी बाहेर गेलेल्या असतात. त्यातच गौतम म्हणजे जो आसावरीचा होणारा नवरा होता तो सुद्धा आसावरीला भेटायला आलेला होता आणि तो सुद्धा आता भेटून तिला निघून गेलेला होता. पण तरीसुद्धा गौतम बाहेरच थांबलेला होता, कारण त्याचे सारखे येणारे कॉल हे आसावरीला समजत होते. मग आसावरी विचार करते की तसंही घरात कोणी नाही आहे, तोपर्यंत आपण जाऊन गौतमसोबत बोलावं. या गोष्टी तिच्या आता लक्षात येतात आणि म्हणूनच मग ती आता बाहेर गेलेली असते. का तर तिला आता गौतमशी नीट शांतपणाने बोलायचं असतं. तिला वाटत असतं की हीच ती योग्य वेळ आहे ज्यामध्ये आपण त्याच्याशी बोलू शकतो आणि म्हणूनच ती आता बाहेर गेलेली असते आणि गौतमला म्हणत असते की तू इथे काय करतोय. त्यावर गौतमच तिला ओरडून बोलत असतो की आसावरी, तू काही ठरवलं आहेस की नाही, का तू अजूनही अशीच वागणार आहेस. काहीतरी विचार कर आपल्या या सगळ्या नात्याचा. मला माहिती आहे की तुझंसुद्धा माझ्यावर प्रेम आहे, पण मग तू का बोलत नाही आहेस. तू या लग्नासाठी स्वतःहून मनापासून तयार नाही आहेस हे तुझ्याकडे बघून मला समजतंय, पण तू का अजूनही या सगळ्यातून माघार घेतेस. का बोलत नाही आहेस तुझ्या घरच्यांना की तुला हे लग्न करायचं नाही आहे. तुला बोलता येत नसेल तर मला सांग, मी बोलेन या सगळ्याच्या बाबतीत तुझ्या घरच्यांशी. मग तर झालं ना. असं सुद्धा आता तो तिला म्हणत असतो. जेव्हा आता तो तिला हे सगळं काही बोलत असतो ना, तेव्हा मात्र आता आसावरी त्याला म्हणत असते की हो, तू म्हणतोयस ते खरं आहे, पण मी घरच्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही, कारण आता माझे आई बाबा जे ठरवतील तेच माझ्यासाठी योग्य असेल आणि म्हणूनच मी असा निर्णय घेतलेला आहे की आलेल्या स्थळाला नकार द्यायचा नाही आणि हे लग्न करायचं, असंही आता ती म्हणू लागते. जेव्हा आता या सगळ्या ती गोष्टी बोलते ना, तेव्हा मात्र खूपच वाईट ना गौतमला वाटत असतं आणि गौतम म्हणत असतो की तू जर असा निर्णय घेतला असशील तर मग मलासुद्धा काहीतरी माझ्या मनाचा विचार करावा लागेल. मग ती म्हणत असते की काय ठरवलं आहेस तू. मग आता तोही म्हणतो की मीही ठरवलं आहे की आता या सगळ्यात अडकून बसायचं नाही आणि स्वतःचं काहीतरी करायचं, कारण मी ना तुझ्याशिवाय जगू शकत नाही, असं देखील आता तो म्हणत असतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तो बोलून दाखवतो ना, तेव्हा मात्र आता खूपच वाईट आहे ना आसावरीला वाटतं. आसावरीला समजून जातं की काही झालं तरीसुद्धा आपण जे काही बोलतोय, ज्या काही गोष्टी सांगतोय त्यामुळे ह्याला त्रास होऊ शकतो आणि म्हणूनच मग आता तो जेव्हा म्हणतो की मी आता ठरवले, जर तू माझी होणार नसशील तर मला जगायचं नाही आहे, मी स्वतःला त्रास करून घेईन. त्याच वेळेला आता या सगळ्या काही गोष्टी तो बोलल्यानंतर तीही ठरवते की ठीक आहे, जर तुम्ही ठरवलंच असेल तर मलासुद्धा आता या विषयावर काही बोलायचंच नाही आहे. मीही ठरवते माझ्या मनाचं, मला काय करायचं आहे ते, असंही आता ती म्हणू लागते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलते ना, तेव्हा मात्र आता तिच्या तोंडावरच त्याने हात ठेवलेला असतो आणि तिला तो म्हणत असतो की मला काय बोलायचं आहे ते ऐकून घे. माझं म्हणणं इतकंच आहे की तू जर माझ्या आयुष्यात नसशील, तू जर कोणा दुसऱ्याचा हात धरत असशील तर मग मी काय करू सांग ना आसावरी, कारण मी माझ्या ड्रीममध्ये फक्त आणि फक्त तुला बघितलं होतं. दुसरीकडे आता पमा आणि उमा या दोघीही जणी शॉपिंगला गेलेल्या असतात, पण आता पमा जी आहे ती घरात येताना नेमकी ना पाकिटच विसरलेली असते. त्यामुळे तिला अर्ध्या वाटेवर आल्यावर लक्षात येतं. मग ती म्हणत असते की अरे छा, मी तर पाकिटच नाही आणलं. उमा, मी पटकन घेऊन येते थांब. तर पमाला उमा सांगत असते की काही गरज नाही आहे, राहू दे, काय एवढं अडले, मी आहे ना तुझ्यासोबत. मग झालं तर ना, चल आपण जाऊया. पण इकडे मात्र आता पमा जी आहे ती ऐकायला तयार नसते. पमाला असं दुसऱ्या कोणाच्याच ह्याच्यावर उसणं घ्यायला आवडत नसतं आणि म्हणूनच मग ती म्हणत असते की नाही, मला नाही आवडणार, मी ना एक काम करते, पटकन जाते आणि घरातून घेऊन येते पाकीट, असंही ती आता म्हणत असते. दुसरीकडे मात्र आता
आसावरी आणि गौतम बोलत असतात. गौतमने आसावरीचा हात आपल्या हातात धरलेला असतो आणि तो तिला म्हणत असतो की प्लीज प्लीज काही झालं तरी तू ना मला सोडून जाऊ नकोस. तू जर माझ्या आयुष्यातून निघून गेलीस ना तर माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही आहे. मी नुसता हरून जाईन आणि त्याच वेळेला तू जर माझ्या आयुष्यात असलीस ना तर मी काही जिंकू शकतो. तुला जर बोलता येत नसेल तुझ्या आईबाबांशी तर मी बोलायला तयार आहे आसावरी. पण आसावरी, मनाविरुद्ध लग्न करून स्वतःही दुःखी होऊ नकोस आणि मलाही एकट्याला पाडू नकोस. प्लीज माझी तुला हीच विनंती आहे. असं देखील आता तो रिक्वेस्ट करतच बोलत असतो. आणि जेव्हा तो ह्या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा मात्र आता दोघंही जण एकमेकांच्या हातात हात घालून उभे असतात. तेच आता पमानं हे सगळं काही लांबून पाहिलेलं असतं. दुसरीकडे आता शरूला पैशांची गरज असते, ॲडव्हान्स पगार हवा असतो. त्यातच आता शरूमुळे एक मोठं कंपनीला डील मिळालेलं असतं. कंपनीला एक नवा प्रोजेक्ट मिळालेला असतो आणि त्यामुळे आता या कंपनीचा आता एकदमच प्रॉफिट झालेला असतो. जयला आता सुधरत नसतं. जयला आता मॅकने सांगितलेलं असतं की बघा सर, तुम्हाला असं वाटत असेल की ह्या सगळ्यामध्ये नक्कीच काहीतरी आहे, पण तुम्हाला सांगू का, हे जे काही शक्य झालं आहे ना ते फक्त आणि फक्त नवीन आलेल्या मॅडममुळे. खरं तर ना ह्या ज्या मॅडम आहेत ना त्यांच्यामुळेच या सगळ्या काही गोष्टी शक्य झालेल्या आहेत हेही आता सांगितलं जातं. तेव्हा ना जयला त्याची चूक लक्षात येते. म्हणजेच जयने आता जेव्हा आसावरी त्याच पगार मागायला आलेली होती जयने तिला पगार द्यायला नकार दिलेला होता. का तर त्याला असं वाटत होतं की ही 4 दिवस कुठे नोकरीला आली आहे आणि हिला पगार दिला आणि हिने मध्येच नोकरी सोडली तर, आणि त्यामुळेच ना नकार दिलेला असतो. त्याने आता तो पेपरसुद्धा फाडून टाकलेला असतो ज्यामुळे तिला आता पगारही मिळणार असतो. त्याने आता कुठचाही मागचा पुढचा विचार केलेला नव्हता. पण आता मॅककडनं जेव्हा त्याला समजलेलं होतं की त्या कंपनीला फक्त फायदा झालाय तो म्हणजे या शरूमुळे, तर मग आता त्याला त्याची चूक समजते. त्याला त्याची चूक लक्षात आलेली असते आणि म्हणूनच मग आता त्याने निर्णय घेतलेला असतो. तो आता विचार करतो की काही झालं तरीसुद्धा या मुलीमुळे आपल्याला इतका फायदा झाला आहे आणि आज याच मुलीला आपण जे आहे ते खरं तर पैसे द्यायला नकार दिले आणि या सगळ्या गोष्टी तरी जयला समजत होत्या की आपण चुकीचं केलेलं आहे. म्हणूनच आता फक्तच आपण त्या मुलीचाच पगार कसा वाढवायचा, म्हणूनच त्याने आता मुद्दामून सांगितलेलं असतं की एक काम कर मॅक, ज्याने कोणी या प्रोजेक्टसाठी काम केलेलं आहे त्या सगळ्यांना पेमेंट करून टाक, हे सुद्धा आता सांगितलेलं असतं. आणि त्यामुळेच आता इथे शरूचा आता ॲडव्हान्स पेमेंट होणार आहे. शरूचा आता ॲडव्हान्स पेमेंट झाल्यावर शरू पमा आणि तिच्या वडिलांना खरंच खूप मोठी मदत करू शकणार आहे. तिला आता तेच वाटत होतं की आपल्या आईला आणि बाबांना त्रास होतोय आणि या सगळ्या गोष्टी तिला नको वाटत होत्या आणि आता तिला या सगळ्यामध्ये पैसे मिळणार आहेत म्हटल्यावर तिला आता थोडं रिलॅक्स वाटत असतं. कारण बरेच खर्च आता आसावरीच्या लग्नामुळे घरात आलेले असतात आणि यामध्येच आता समजून गेलेलं असतं की आपण जर घरातल्यांसाठी असं खंबीरपणे उभं राहिलं तर निदान आपल्या घरच्यांना थोडंफार टेन्शन तरी कमी येईल. आणि म्हणूनच ना आता शरू पगार घेऊन येणार आहे तेव्हा नेमकं पुढे मालिकेत काय घडतं, आसावरी आणि गौतमच्या नात्याला पमा ग्रीन सिग्नल देईल का, हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.